नंदुरबार जिल्ह्यात विविध विकास कामांना गती देण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्व विभागांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली। पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच अधिकृत जिल्हा दौरा असल्याने या बैठकीकडे विशेष लक्ष लागले होते। बैठकीस आमदार राजेश पाडवी, चंद्रकांत रघुवंशी, आमशा पाडवी, शिरीष नाईक, जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त येस यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। बैठकीदरम्यान जिल्ह्यातील प्रलंबित कामे, सुरू असलेले प्रकल्प आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। विशेषतः पाणी टंचाई, आरोग्य सेवा, शिक्षण व्यवस्था, रस्ते व दळणवळण या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नंदुरबार हा दुर्गम व आदिवासी बहुल जिल्हा असल्यामुळे येथील समस्या वेगळ्या स्वरूपाच्या असल्याचे नमूद केले। त्यांनी सांगितले की पाणी, आरोग्य आणि शिक्षण या तीनही क्षेत्रांवर विशेष भर देणे आवश्यक आहे। यासाठी सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने समन्वयाने काम करणे गरजेचे आहे। आपल्या जिल्ह्याला भेट दिली आहे आणि आपण सर्वांनी माझं स्वागत केलं, त्यामुळे मनपूर्वक आभारी आहे। वास्तविक 1 मे महाराष्ट्र दिनाच्या झेंडावंदनाच्या निमित्ताने मी येणारच आहे, तर तुम्ही आपली सर्वांची ओळख व्हावी आणि आपापल्या विभागाचा थोडा आढावा घ्यावा, या निमित्ताने ही बैठक बोलावलेली आहे। आणि माझी विनंती आहे की प्रत्येकानं उभं राहून आपलं नाव सांगावं, आपला विभाग सांगावा आणि या जिल्ह्यात काय आपलं काम चाललेलं आहे त्याचा थोडक्यात आपला वैशिष्ट्यपूर्ण कामाचा आढावा द्यावा। वास्तविक मला जिल्हाधिकारी जेव्हा मुंबईला भेटायला आल्या त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की पर कॅपिटल इन्कम जिल्ह्याचं फार कमी आहे। जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये विस्तृतपणे यावर चर्चा केली, परंतु यापूर्वी मी कोल्हापूर, रत्नागिरी, जळगाव, बुलढाणा, वाशिम अशा अनेक जिल्ह्याचा पालकमंत्री राहिलेला। त्या मानानं आपला जिल्हा आदिवासी बहुल असल्यामुळे फार मोठ्या प्रतिकूल परिस्थितीत लोक राहत आहेत आणि त्यांना चांगले जीवनमान मिळावं यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे।